राम राम मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या 3-4 महिन्यांपासून एका घराण्याचं नाव खूप चर्चेत आहे. ते घराणं म्हणजे मुंडे घराणं, मुंडे खानदान. असं बोललं जातंय की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी आपले डाव रचायला सुरुवात केली आहे. ज्या ज्या लोकांनी त्यांच्यावरती आरोप केले होते, ज्या ज्या लोकांनी त्यांच्यावरती राजकीय हल्ले केले होते, त्या सगळ्या लोकांचे प्रकार एक एक करून समोर येत आहेत. जसं की सुरेश दसचा कार्यकर्ता असणारा खोक्या, त्याचे व्हिडिओ समोर आले. संदीप क्षीरसागर यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली. या सगळ्यांमागे धनंजय मुंडेचाच हात आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये कोणते कोणते व्हिडिओज, कोणत्या कोणत्या कॉल रेकॉर्डिंग्स, अजून कोणत्या कोणत्या नेत्याच्या समोर येत आहेत, कोणाकोणाचं पितळ उघडं पडतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. खंडणी, हत्या, दमदाटी, माफियागिरी, गुंडागिरी अशा अनेक प्रकारांमध्ये धनंजय मुंडेचा हात आहे आणि गुंडांच्या जीवावरतीच धनंजय मुंडे मोठे झाले आहेत. यात कोणालाच काही शंका नसावी. पण मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल, धनंजय मुंडेला दादागिरीचा, गुंडागिरीचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे. पंडित अण्णा मुंडे, गोपीनाथ मुंडे यांचे मोठे भाऊ आणि धनंजय मुंडे यांचे वडील. धनंजय मुंडे यांच्याकडे आज आमदारकी आहे. काल परवापर्यंत धनंजय मुंडे मंत्री देखील होते. परंतु पंडित अण्णा मुंडे यांच्याकडे आमदारकी नव्हती आणि कोणतंही मंत्रिपद देखील नव्हतं. कुठलंही राजकीय पद नसताना देखील त्यांच्या हातून एक खून झाला होता आणि त्याचे सगळे पुरावे पोलिसांकडे असताना देखील त्यावेळच्या पोलीस खात्याला, त्यावेळच्या गृह खात्याला पंडित अण्णा मुंडे यांना अटक करायची हिम्मत झाली नाही. तर काय होता तो मॅटर? पंडित अण्णा मुंडे यांच्या हातून कोणाचा खून झाला होता आणि बीडमधली मुंडे परिवाराची ताकद नेमकी काय आहे? खरंच हा दादागिरीचा, गुंडागिरीचा वारसा धनंजय मुंडे यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे का? हे सगळं आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. यावरती सविस्तर चर्चा करूया. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी, बोला अभिमानानं. माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या पीए मार्फत हा राजीनामा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. मुख्यमंत्र्यांनी देखील तो स्वीकारून पुढील प्रक्रियेसाठी राज्यपालाकडे पाठवला. त्यामुळे धनंजय मुंडे आता मंत्रिपदाच्या जबाबदारीमधून पुरते मुक्त झालेत. धनंजय मुंडेंच्या अगोदर त्यांचे काका माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे हे बीड जिल्ह्यामध्ये खूप प्रभावी नेते होते. केवळ बीडमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि काही प्रमाणात राष्ट्रीय स्तरावरती देखील गोपीनाथ मुंडे यांना एक प्रमुख नेता म्हणून ओळखलं जायचं. गोपीनाथ मुंडे यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांचे मोठे बंधू पंडितराम मुंडे, त्यांना पंडित अण्णा मुंडे असं म्हणायचे. पंडित अण्णा मुंडे हे आपल्या ग्रामीण जीवनशैली, करारी भाषणशैली आणि कणखर स्वभावासाठी प्रसिद्ध होते. लहान वयातच पंडित अण्णा यांच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या शिक्षणासाठी स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडलं आणि गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय लढाईत पंडित अण्णांनी ठामपणे त्यांच्या सोबत उभे राहिले, त्यांना साथ दिली. पंडित अण्णा यांनी देखील त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात नाथरा गावच्या सरपंच पदापासून केली आणि पुढे बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. मार्च 1997 ते मार्च 1998 आणि मार्च 2002 ते फेब्रुवारी 2005 या 2 कार्यकाळात त्यांनी बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या कन्या पंकजा मुंडे यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यामुळे घरातच तणाव निर्माण झाला. 2012 मध्ये पंडित अण्णा आणि त्यांचे पुत्र धनंजय मुंडे यांनी पक्षाविरुद्ध उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अजित पवार आणि दिवंगत नेते आर पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं आघाडी सरकार सत्तेत होतं. पंडित अण्णांनी सिरसाळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक देखील लढवली, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मित्रांनो,
साल होतं 2012 आणि निमित्त होतं बैलपोळा. बैलपोळा म्हटला की मिरवणूक होतेच आणि त्याच मिरवणुकीच्या उत्साहात पंडित अण्णा मुंडे यांनी नाथरा गावात हवेत गोळीबार केला. यूपी बिहार मधल्या निवडणुकांमध्ये मिरवणुकांमध्ये जसं बाहुबली गुंड हवेत गोळीबार करतात त्याच प्रकारे हे सगळं घडलं. गावचा बैलपोळा फुटला आणि सगळे बैल गावाच्या दिशेनं धावायला सुरुवात झाली. सगळीकडे गोंधळाचं वातावरण झालं आणि याच दरम्यान निवृत्ती मुंडे नावाचे एक वृद्ध गावाच्या वेशीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले गावकऱ्यांना निदर्शनात आले. गावकरी लागोलाग निवृत्ती मुंडेंना रुग्णालयात दाखल करतात, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून जागीच मृत घोषित केलं. आणि त्यावेळी गावकऱ्यांना वाटलं होतं की निवृत्ती मुंडेंना एका बैलानं टक्कर दिली आहे. परंतु निवृत्ती मुंडे यांचा मुलगा विष्णू मुंडेला ही बातमी काही पचनी पडत नव्हती. त्यांनी आपल्या वडिलांच्या शवविच्छेदनाचा म्हणजे पोस्टमॉर्टमची मागणी केली. आणि जेव्हा पोस्टमॉर्टम झालं तेव्हा वेगळीच हकीकत समोर आली. निवृत्ती मुंडेला गोळी लागल्याचं त्या पोस्टमॉर्टम मधून समोर आलं आणि त्यानंतर विष्णू मुंडेचा संशय गेला थेट पंडित अण्णा मुंडेवर. कारण बैलपोळा फुटताना उत्साहाच्या भरात पंडित अण्णा मुंडेंनी हवेत गोळीबार केला होता आणि त्यातील एक गोळी जाऊन थेट निवृत्ती मुंडेला लागली होती, ज्यामुळे निवृत्ती मुंडेचा मृत्यू झाला. म्हणजे मुंडे खानदानातील एका माणसानं दुसऱ्या माणसाचा खून केला. पुढे विष्णू मुंडेंनी पंडित अण्णाच्या विरोधात पोलिसात गुन्हा देखील दाखल केला. तसंच पोलीस तपासात देखील समोर आलं होतं की पंडित अण्णाच्या बंदुकीतून गोळी चालली होती, पण पोलीस मात्र त्यांना अटक करत नाहीत. तसंच पंडित अण्णांना चौकशीसाठी देखील बोलवण्याची हिंमत पोलिसांची होत नाही. स्थानिक लोक सांगतात की नाथरा गावात या मुंडे घराण्याबद्दल बोलण्याची हिंमत कोणाचीच नव्हती. विष्णू मुंडेवर ज्याचे वडील गेले होते त्याच्यावरती देखील चारी बाजूने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह खातं असल्यामुळे पोलिसांनी देखील पंडित अण्णावरती कारवाई करण्याची, त्यांना चौकशीसाठी बोलवण्याची हिंमत सुद्धा दाखवली नाही. विरोधकांनी राजकीय वरदहस्तामुळे कारवाई झालेली नाही असे आरोप केले, तर धनंजय मुंडे यांनी खुनाचे सगळे आरोप निराधार आहेत असे सांगितले. मग असंच काही दिवसांनी निवृत्ती मुंडेचा मुलगा विष्णू मुंडे हे देखील पंडित अण्णांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतात. शिवाय गोपीनाथ मुंडेंनी देखील या प्रकरणात पंडित अण्णांचीच साथ दिली. त्यामुळे हा मॅटर कोर्टाबाहेर मिटवण्यात आला आणि एका माणसाचा खून करून देखील पंडित अण्णा मुंडे हे सुखरूपपणे या प्रकरणातून बाहेर पडले. सत्य काही का असो, पण या प्रकरणामध्ये एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला होता हे मात्र नक्की. आणि आपली कायदे व्यवस्था, आपली पोलीस यंत्रणा, आपलं गृह खातं त्या वृद्धाला, त्याच्या मुलाला आजपर्यंत देखील न्याय देऊ शकले नाहीत. हे तेवढंच सत्य आहे. हे असलं आहे बीडचं राजकारण, हे असलं आहे बीडच्या मुंडे घराण्याचा इतिहास आणि हे असलं आहे बीडचं हे घराणं. आणि हे सगळं पाहून धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलंय की काय असंच वाटतंय. 2016 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं पंडित मुंडे यांचं निधन झालं आणि त्यांच्यावरील आरोपाची चर्चा देखील थांबली. मात्र आजही धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजकीय आरोप झाले की त्यांच्या वडिलांवरील हे प्रकरण पुन्हा चर्चेत येतं. तुमचं या सगळ्या प्रकरणावरती काय मत आहे? या गुन्हेगारीचा, गुंडगिरीचा वारसा धनंजय मुंडेला त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला आहे का? आणि धनंजय मुंडेनं त्यांच्या वडिलांच्या पावलावरतीच पाऊल ठेवलंय का? तुमचं जे काही मत असेल मला कमेंट करून कळवा. तुम्ही जर आत्तापर्यंत बोल मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच एका सेकंदात हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आम्हाला फेसबुकवरती, इन्स्टावरती फॉलो करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन विषयावरती. तोपर्यंत जय महाराष्ट्र.